जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाणार असा दावा शिवसेनेकडून केला जाऊ लागलाय। शिवसेनेचा दावा जयंत पाटलांनी फेटाळल्यानंतर शिवसेना आपल्या दाव्यावर ठाम आहे। त्यामुळे जयंत पाटील ही काही दिवसांनी शरद पवारांची साथ सोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुढे दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत। जयंत पाटील मनानं भाजपासोबत असल्याचा दावा संजय शिरसाटांनी केला होता। शरद पवार गट निवडणुकांना सामोरे जात असताना आणखी एक महत्त्वाचा नेता शरद पवारांची साथ सोडत असल्याची चर्चा अजूनही थांबताना दिसत नाहीये। ठाकरे गटानं मात्र जयंत पाटील असं काही करणार नसल्याचं सांगितलं। जे आता थांबले एका निष्ठेनं, मग ते शिवसेनेमध्ये असतील किंवा माननीय शरद पवार यांच्यासोबत असतील, त्यांना विविध आमिषे दाखवली जात आहेत, त्यांच्या दबाव आणले जात आहेत। पण आता जे आहेत हे अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत, तेव्हा अशा प्रकारच्या अफवा पसरवून काही गोंधळ वगैरे होणार नाही। खुद्द जयंत पाटलांनीही या अफवा असल्याचं सांगत शिरसाटांना टोला लगावला। त्यांनाच विचारा ना, मी अनभिज्ञ असणाऱ्या गोष्टीवर मला का विचारताय? तर त्यांनाच विचारा ना, मी अनभिज्ञ असणाऱ्या गोष्टीवर मला का विचारताय? जयंत पाटलांबाबतचा दावा खरा असल्याचं संजय शिरसाटांनी पुन्हा एकदा छाती ठोकपणे सांगितलंय। जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो। उगाच तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही। म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं। आणि मी केलेलं स्टेटमेंट हे 100% खरं होतं हे मी छाती ठोकपणे सांगेल। नसता मी अनेक, जर त्यांना आवश्यक वाटत असेल तर मी अनेक पुरावे त्याचे सुद्धा द्यायला तयार आहे। यापूर्वीही अजित पवारांबाबत अशा चर्चा सुरू होत्या। अजित पवार सुरुवातीला नाही म्हणाले आणि शेवटी त्यांनी भाजपासोबत वाढ धरली। आता जयंत पाटलांबाबत तसंच काहीतरी होणार नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।